चौकीदार गट ड सरळ सेवा भरती 2026. नमस्कार मित्रांनो. आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत चौकीदार म्हणजेच गट ड सरळ सेवा भरती 2026 ची सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये नोकरीची ही मोठी सुवर्णसंधी आहे. या व्हिडिओमध्ये आपण भरतीची संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम भरतीचा थोडक्यात आढावा पाहूया. या भरतीसाठी एकूण 478 पदे उपलब्ध आहेत. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. अर्ज करण्याची तारीख 6 मे 2026 पासून सुरू झाली असून अंतिम तारीख 27 मे 2026 रात्री 11:55 आहे. ही भरती महाराष्ट्रातील 29 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांअंतर्गत होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. आता पाहूया सुधारित जाहिरात का प्रसिद्ध करण्यात आली. या पदासाठी उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जाच्या अंतिम तारखेपर्यंत शैक्षणिक पात्रता पूर्ण असणे बंधनकारक आहे. सामाजिक न्यायाच्या अंमलबजावणीसाठी शासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत पीडित कुटुंबांना न्याय देण्यासाठी काही पदांचे पुनर्जीवन करण्यात आले आहे. त्यामुळे मूळ जाहिरातीत बदल करून नवीन आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. या भरतीसाठी संगणक आधारित परीक्षा म्हणजेच सीबीटी परीक्षा घेतली जाणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पदासाठी कोणतीही शारीरिक चाचणी घेतली जाणार नाही. निवड पूर्णपणे लेखी परीक्षेतील गुणांवर आधारित असेल. परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे म्हणजेच 2 तासांचा असेल. गुणवत्ता यादीत स्थान मिळवण्यासाठी उमेदवाराला किमान 45% गुण मिळवणे आवश्यक आहे. आता परीक्षेचा अभ्यासक्रम पाहूया. परीक्षेत 4 विषयांचा समावेश करण्यात आला आहे. मराठी भाषा 50 गुण, इंग्रजी भाषा 50 गुण, सामान्य ज्ञान 50 गुण आणि बौद्धिक चाचणी 50 गुण, म्हणजेच प्रत्येक विषयाला समान महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे सर्व विषयांचा संतुलित अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. अर्ज प्रक्रिया कशी करायची ते आता समजून घेऊया. सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करा. यानंतर स्वतःचे नाव, पत्ता, आधार क्रमांक आणि शैक्षणिक माहिती अचूक भरा. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरा. फॉर्म अंतिम सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा आणि शेवटी अर्जाची प्रिंट काढून सुरक्षित जतन करून ठेवा. अर्जासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत. अलीकडील पासपोर्ट साईज फोटो अपलोड करावा. स्पष्ट स्वाक्षरी अपलोड करणे बंधनकारक आहे. डाव्या अंगठ्याचा स्पष्ट ठसा द्यावा. तसेच स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेले घोषणापत्र अपलोड करावे. सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि योग्य आकारात अपलोड करणे आवश्यक आहे. अस्पष्ट प्रतिमा असल्यास अर्ज बाद होऊ शकतो. आता काही अत्यंत महत्त्वाच्या सूचना पाहूया. उमेदवार वेगवेगळ्या प्रकल्प कार्यालयांसाठी अर्ज करू शकतो, परंतु प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागेल. जर परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये घेतली गेली तर गुणांचे समतुल्यीकरण केले जाईल, म्हणजेच सर्व उमेदवारांना समान न्याय मिळेल. त्यामुळे अर्ज करताना सर्व नियम व्यवस्थित वाचणे आवश्यक आहे. मित्रांनो, ही सरकारी नोकरीची मोठी संधी आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 27 मे 2026 रात्री 11:55 म्हणून शेवटच्या दिवसाची वाट न बघता आजच आपला अर्ज पूर्ण करा. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी पेज फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.